हाय फ्रेंड्स, मी आहे सुषमा सगणे आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर 2 दिवस झाले आपल्या चॅनलवरती ब्लॉग नाही आला, तर त्यामागे कारण काय ते तुम्हाला सांगते, व्हिडिओमध्ये बनले राहा। तर आता सकाळचे 7 वाजले होते आणि शिवांची शाळा होती, मिस्टरांचं ऑफिस होतं, म्हणून मग टिफिन बनवायचा होता। तर उठले 7 वाजता, आवरून घेतलं स्वतःचं आधी। त्यानंतर मग आता स्वयंपाक करायचा होता। जास्त स्वयंपाक करायचा नव्हता, कारण तर आज जरा मला बरं वाटत नव्हतं। खूप जास्त पाय दुखत होते, टोंगळ्यापासून टोंगळे आणि खाली तळपायापर्यंत खूप जास्त पाय दुखत होते आणि कमरेचा पण त्रास तेवढाच होत होता। म्हणून असं खूप जास्त स्वयंपाक करायचा नव्हता, म्हणजे असं म्हणा की वरण भात भाजी चपाती असं करणार नव्हते, फक्त चपाती आणि भाजी असा स्वयंपाक करणार होते। तर तीच तयारी होती। अद्विक झोपलेला होता, मला भीती वाटत होती की अद्विक उठला नाही पाहिजे, नाहीतर मग त्याला सांभाळत सकाळचा टिफिन करावा लागतो म्हणून हळूहळू इथे आता कामं चालू आहे। आधी गॅस ओटा पुसून घेतला, त्यानंतर मग भांडी होती रात्री घासून ठेवली होती। जेव्हाचा पावसाळा सुरू झाला ना, तेव्हापासून मी रात्रीच भांडी घासून ठेवते, म्हणजे सकाळी ना गडबडीमध्ये घासण्याची गरज पडत नाही आणि पाणी खूप थंडगार असतं। मग सकाळी सकाळी थंड्या वातावरणामध्ये भांडी घासण्याची इच्छा होत नाही, म्हणून मग रात्रीच घासून ठेवते आणि इकडे आता स्वयंपाकाला सुरुवात करत आहे। तर आताच्या स्वयंपाकामध्ये करणार होती चपात्या आणि वालाच्या शेंगाची भाजी। तर इथे वालाच्या शेंगा मोडून ठेवल्या नव्हत्या, आधीच तयारी करून ठेवली नव्हती, कारण तर मला बरं वाटत नाही, ते तुम्हाला सांगितलंच होतं। तर मग वेळेवरतीच त्या मोडायला घेतल्या। तर इथे पहिले शेंगा तर मी चांगल्या निवडून घेतल्या आणि त्यानंतर मग स्वयंपाक करणार होते। तर हे माझं सकाळचं रुटीन सुरू आहे आणि आता तुम्हाला मी सांगते, 2-3 दिवस झाले जे व्लॉग नाही आले ते का बरं नाही आले। खूप दिवसापासून डोक्यामध्ये खूप प्रश्न चालू आहे, खूप विचार करत आहे आणि सोबत तुम्हाला माहीतच आहे अद्विक खूप लहान आहे, तर त्याच्यामुळे माझं शक्यच होत नाही लवकर व्लॉग बनवणं, कारण तर म्हणजे मूड राहत नाही। आता काय झालं, खूप दिवसापासून मी खूप विचार करत आहे माझ्या चॅनलबद्दलचा, काय चुकत आहे, नेमकं काय होत आहे, कुठे चुकत आहे मी, हा मला मोठा प्रश्न पडला। सोबतच आता 2 महिने गेले की दिवाळी येते आणि दिवाळीला पूर्ण आपल्या चॅनलला 2 वर्षे होते। 2 वर्षामध्ये 1000 सबस्क्रायबर, बस फक्त 2 वर्षामध्ये 1000 सबस्क्रायबर, तर खूप मन खचल्यासारखं वाटते। खूप असं वाटतं की राहू देऊ का आता, नाहीतर थांबू का थोडे दिवस, थोडे दिवस थांबूया आणि नंतर परत एका एनर्जीने परत यूट्यूबवरती व्हिडिओ बनवायला सुरुवात करू का, असे खूप विचार मनात चालू आहे। जर यूट्यूबवरती व्हिडिओ बनवायचं सोडलं, म्हणजे सध्या तरी, तर पुन्हा चॅनल मागे येणार, ग्रो होणार नाही। व्हिडिओ टाकत राहिले तर कमीत कमी थोडेफार तरी व्ह्यूज येत आहे, तर ते तरी येत राहणार असंही वाटते। पण कधी असं वाटते की एवढ्याशा व्ह्यूजमध्ये काहीच होत नाही, सबस्क्रायबर वाढत नाही, चॅनल ग्रो करत नाही, मग कशासाठी आपण काम करायचं असंही वाटते। तर खूप सारे प्रश्न आहे डोक्यामध्ये आणि त्याचे उत्तर अजिबात माझ्याकडे नाही आहे आणि त्याच्यामुळेच काही दिवस असं वाटते की व्हिडिओज बनवावा नाही। असो, तुमचं प्रेम आहे माझ्यावरती, तुम्ही खूप प्रेम देता मला, आता ते बघूनच मी आज हा व्हिडिओ बनवायला घेतला। तर चेहऱ्यावरती तुम्ही बघू शकता, मी इकडे काम करते आहे पण माझ्या चेहऱ्यावरती 12 वाजलेले आहे। थोडंसं दुःख आहे ह्या गोष्टीचं की मी जिथे काम करते आहे तिथे मला यश मिळत नाही आहे। तर इथेच नाही, यूट्यूबवरतीच मला यश मिळत नाही आहे असं नाही आहे। याच्या आधी मी बऱ्याच ठिकाणी बरंच काम केलं, तिथंही मला अपयशच मिळालेलं आहे, यश मिळालेलं नाही। तरीही मी हिंमत हारत नाही। एका कामामध्ये यश नाही मिळालं तर दुसरं काम मी करते, प्रयत्न करत असते। हे माझी एक आदत आहे आणि मी कधीच एका कामामध्ये यश नाही मिळालं तर दुसरं काम करायचं नाही असं ठरवत नाही। या कामात यश नाही मिळालं तर दुसरं काम करायचं मी ठरवून ठेवते आणि ते नक्की करत असते, पण मला यश मिळत नाही, हे माझं दुर्भाग्य। असो, तर आता एकमेव ठिकाण आहे का, यूट्यूबच एकमेव ठिकाण नाही आहे की पैसे कमवण्याचं। आपण याच्या व्यतिरिक्तही बरेच कामं करून पैसे कमवू शकतो, तेही बरोबर आहे। पण सध्या काय आहे की घराच्या बाहेर जाऊन मी नाही काम करू शकत, मुलांना सोडून, आणि घरातल्या घरात भाड्याच्या घरामध्ये काहीच करायची सवलतच नसते। जोपर्यंत स्वतःचं घर राहत नाही तोपर्यंत काहीच नाही। स्वतःच्या घरामध्ये आपण कोणताही बिझनेस, कोणताही घरगुती व्यवसाय करू शकतो, पण भाड्याच्या घरामध्ये ती परमिशन मिळत नाही, त्याच्यामुळे आपण काहीच करू शकत नाही। आता एक मोठा निर्णय घेतला होता यूट्यूबवरती येऊन व्हिडिओ बनवायचा आणि मग इथे काम करून 4 पैसे कमवण्याचा, पण तेही होताना दिसत नाही, याचं मला खूप टेन्शन आलेलं आहे।
आणि त्यामुळेच ना थोडंसं व्हिडिओ बनवण्याकडे दुर्लक्ष पण होत आहे. म्हणजे मी विचार करत असते खूप जास्त, त्याच्यामुळे माझं मन होत नाही व्हिडिओ बनवण्याचं. तर आणि सोबतच तुम्हाला माहीतच आहे अद्विक लहान आहे. अद्विकची खूप जास्त चिडचिड होते. व्हिडिओ बनवायला घेतला की तोही खूप जास्त चिडचिड करतो. त्याच्यामुळे शूट करायला घेतलेला व्हिडिओसुद्धा अर्ध्यातच ठेवावा लागतो आणि मग त्याला बघावं लागतं. त्याची जास्तच रडारड होत असली की मग माझंही मूड ऑफ होऊन जातं. त्याच्यामुळे मग व्हिडिओ बनवण्याची अजिबात इच्छा राहत नाही. ह्या सगळ्या गोष्टीचं खूप टेन्शन आलं आहे मला की काय करू. म्हणजे थोड्या दिवस थांबून जाऊ का, थोडे दिवस थांबल्यानंतर परत व्हिडिओ बनवायला सुरुवात करू का, हे सगळे प्रश्न आहे. मला काहीच कळत नाही आहे आणि त्याचं उत्तरही मला मिळत नाही आहे. काय करू, खरंच काही कळत नाही. असो, तर मी ठरवलं आहे की जेवढं शक्य होते ना तेवढे मी लॉंग व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन, म्हणजे ब्लॉग. आणि जर नाहीच शक्य झालं तर मग शॉर्ट व्हिडिओ वगैरे मी बनवण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला माहिती आहे मला गाणे म्हणण्याची आवड आहे, तर एक शॉर्ट कवर सॉन्ग वगैरे मी असे वाले वगैरे व्हिडिओ शूट करत जाणार आणि ते आपल्या चॅनलवरती अपलोड करत जाणार. सोबतच मिनी ब्लॉग वगैरे शूट करत जाणार, ते तुमच्यासोबत शेअर करत जाणार. आणि शॉर्ट व्हिडिओ वगैरे येत राहील आपल्या चॅनलवरती. पण सध्या तरी लॉंग व्हिडिओ जोपर्यंत अद्विक थोडा मोठा होत नाही, थोडा समजदार होत नाही, त्याचा थोडासा त्रास कमी होत नाही, तोपर्यंत ना असं वाटते की लॉंग व्हिडिओ ना बनवणं खूप कठीण जाणार आहे मला. तर मला तुम्ही समजून घ्या, हीच अपेक्षा करते. आणि बस बाकी तर अजून मला काही जास्त बोलायचं नाही आहे. तुमचं खूप जास्त प्रेम आहे माझ्यावरती, हे मला दिसते. तर असो, तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याजवळ नाही आहे. मी काय करू, मला हेच काही कळत नाही आहे. थोडे दिवस थांबू का, की असंच कधी कधी ब्लॉग बनवत राहू, हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि खूप जास्त विचार येत आहे मनामध्ये, ते कसे घालू हेही समजत नाही. कारण तर मी खरंच खूप टेन्शन घेते प्रत्येक कामाचं. जेही मी काम करते ना त्याचं खूप टेन्शन घेऊन काम करत असते. त्याच्यामुळे मला ते खूप काम कठीण होऊन जाते मग माझ्यासाठी. आणि सोडणं पण कठीण जाते आणि काम करणंसुद्धा कठीण जाते, असं झालं आहे मला. तर माझी अवस्था खूप खराब झाली आता म्हणलं तरी चालते. तर असो, तर जेवढं शक्य होते ना तेवढे लॉंग व्हिडिओ म्हणजे ब्लॉग आपल्या चॅनलवरती टाकण्याचा प्रयत्न करत जाणार मी. आणि शॉर्ट व्हिडिओ वगैरे येत राहील आपल्या चॅनलवरती. तर चला, इथे माझा स्वयंपाक वगैरे करून झाला. चपाती भाजीचा स्वयंपाक केला होता शिवांसाठी, मिस्टरांसाठी टिफिन बनवून तयार होता. इथे आत्ता शिवांश उठला आणि आता तो गेला फ्रेश व्हायला. म्हणजे आता तो स्वतः करतो. आता बघा ना, शिवांशचं मला टेन्शन नाही आहे. शिवांश आपलं करतो, ब्रश करतो, अंघोळ वगैरे करण्याचा प्रयत्न करतो, कपडे वगैरे तो स्वतःच घालतो. त्याच्यामुळे मला त्याच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागत नाही. त्याचसोबत अद्विक पण उठला. अद्विकला बघत मग सकाळची सगळे कामं आवरावे लागतात. आणि तो इतका चिडचिड करतो ना, तुम्ही आता माझे ब्लॉग बघता त्यामध्ये बघा तो किती रडारड करत असतो. तर त्याचं तसंच चालू असतं. जेव्हा मी व्हिडिओ बनवायला घेते तेव्हा तर तो जास्त करतो, म्हणून मग माझी अजिबात इच्छा राहत नाही. इथे शिवांशचा टिफिन पॅक करून झाला, मिस्टरांचा टिफिन पॅक करून झाला आणि त्यानंतर ठेवला तर चहा. तर मिस्टरांनी थोडंसं आवरलं होतं आज, कारण तर मला तुम्हाला सांगितलंच बरं वाटत नव्हतं. पाय खूप दुखत होते, कमरेचा खूप जास्त त्रास होत होता. त्याच्यामुळे ना मग मिस्टरांनी हॉल आवरला होता. आणि त्यानंतर मग इथे मी चहा ठेवला आमच्यासाठी. तर खूप दिवसानंतर ऑफिसला जायच्या आधी आम्ही असे बसलो चहा प्यायला. तर आता शिवांशी तर तयारी झाली होती स्कूलची आणि मिस्टरांची पण तयारी झाली होती ऑफिसला जाण्याची. माझा पण टिफिन बनवून झाला होता. अद्विक आता उठलेला होता. इथे आम्ही दोघंही मिळून मस्त चहा पित होतो. तर खूप कमी असा वेळ मिळतो, म्हणजे ऑफिसला जायच्या आधी सोबत चहा प्यायला मिळतो. नाहीतर मग रोज सकाळची गडबड असते, त्याच्यामुळे मग असं एक वेगवेगळं चहा प्यावं लागतं. असो, चला मग हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.